पुढे तुमची जरी इच्छा असली वरिष्ठांची तरी खाली कामं करणाऱ्या लोकांची परत त्यांना व्याप नसतं वाढून घ्यायचे। पोस्टिंग सर्व दिलेत ना, पोस्टिंग सर्व नाही किती अधिकारी हजर असतात, अधिकारी त्या एरियामध्ये हजर नसतात, लोक तक्रार घेतील कोणाकडे? तुम्ही 4 तास लाईट घालवा आणि तुम्ही स्वतः आपला पेंटचा एबीसी नंबर तुम्ही डायल करून बघा लागतो काय, तो रिसिव्हर साईडला असतो साहेब। हे आमची आजची तक्रार नाही, आम्ही वर्षानुवर्ष बघतोय। सर हे महत्वाचे मुद्दे आहेत सर, का अधिकारीच उपलब्ध नाहीये, म्हणजे नागोठण्यामध्ये जोशी आहेत, कोणच उचलत नाही। काल परवा 11:30 वाजता मी पण करतो 6-7 फोन केले सर, कोणच उचलत नाहीये, अधिकारी आहेत ना तुम्ही, कशाला बसवत? सगळ्यात महत्वाचं साहेब मी सांगतो तुम्हाला, इथे काय प्रश्न आहे की तुम्ही सरसकट बऱ्याचदा काय होतं, इथे जे सीपेजेस किंवा लिकेजेस आहेत ना, एवढी मोठ्या कंपन्याच आहेत, मग आम्हाला त्या खोलामध्ये जायला लावलं ना, तर बऱ्याच आम्हाला पण गाणे ऐकायला येतात की त्यांच्या जे काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत बऱ्याचशा त्यांच्या म्हणजे यंत्रणेमार्फत त्यांच्या एवढ्या मोठ्या कंपनीला साहेब कॅप्टिव्ह त्यांना 5 मिनिटं पण तुम्ही त्यांची लाईट बंद नाही करत, कारण त्यांचा हजारो कोटीचा महसूल बुडतो किंवा त्यांचं उत्पन्न बुडतं। मग आमच्या सर्वसामान्य साहेब व्यापाऱ्यांचा कोणी विचार करायचा? तर ते जे लिकेजेस आहेत ना ते तुम्ही पहिले तिथे फाइंड आउट करा, नाहीतर काय होतं तुम्ही ते सरसकट आमच्यावर त्याचं ओव्हरहेड करता आणि मग काय होतं तुम्हाला मग कुठेतरी चोऱ्या शोधायच्यात साहेब। एवढं आता बिल येते ना प्रत्येकाला, सर्वसामान्यांना 3,500, 4,000, 5,000, कसं काही लोक 10,000 आणि 11,000 ज्याचे पगार आहे, एवढं बिल कुठून भरणार सांगा मला? आणि मग तुम्ही त्या चोऱ्या पकडण्यासाठी म्हणून मग दिवस रात्र लोकांना पर्याय नाही राहिले साहेब, चोऱ्या नाही म्हणत येणार त्यांना। तुम्ही एवढं आधीच तुमचे हे पण सरचार्जेस एवढे वाढवून ठेवले, काय करतील लोक सांगा? आता हे पॉलिसीचे निर्णय आहेत, आम्ही तुम्हाला पण आमच्या भावना तुम्ही सांगतो पण तुम्ही कळवल्या पाहिजे ना या सगळ्या गोष्टी। आणि जेव्हा तुम्ही अशा गोष्टी साहेब फील्डवर जेव्हा हे करताना तेव्हा या गोष्टींचा सहानुभूतीने विचार करा। आता सरसकट काय होतं, तुम्ही बिल लोकांना पाठवता 1 लाख, 1.25 लाख रुपये, तुमच्याकडे तक्रार घेऊन आलो की पहिले सांगता पहिले भरा, मग त्याच्यावर तुम्ही एन्क्वायरी करणार आणि मग त्याचं जे काय फॅक्ट फाइंडिंग तुम्ही बघणार साहेब। कशाला सर्वसामान्यांना? आणि मग तो एवढा मेटाकुटीला येतो ना, मग ते मीटर काढून घेता, ते तुम्ही गुन्हे दाखल करता, तुम्हाला पण काहीतरी प्रोसिजर दाखवायची आहे, पण ते सर्वसामान्य मारतात ना, मोठ्या माणसांना पकडा साहेब। तिथे बघा तुम्ही जर आता पहिल्यांदा नवीन इथे आलात ना साहेब, माझं एकच म्हणणं आहे, अगदी जर तुम्हाला खरंच जेन्युइन इथे काम करायचं आहे ना, या JSW कंपनीचं साहेब किती लिकेजेस आणि सीपेजेस आहेत ना तेवढे फक्त शोधून काढ। चांगलाच झालाय हा, अनुभव येईल आता हा, आणि तुम्ही उत्तरं देताय। मी समोरून सांगतोय, मी एका पेपरचा संपादक बोलतोय तरी तुमची उर्मटगिरीची उत्तरं होती, तर तुम्ही सर्वसामान्यांना काय करणार? उत्तर सांगा मला। ही समोरच भूमी कॉम्प्लेक्स शेजारी आहे, तुम्हाला भिंतला भिंत लागून। विषय हा झाला होता की त्याने की मीटर जर तुम्ही बदललंय, त्यांनी सांगितलं सर मीटर ही MSCB सेलची प्रॉपर्टी आहे। तर त्याच्यानंतर पण काल जेव्हा यांचं बोलणं झालं आपल्या रविकिरण पाटील साहेबांबरोबर, तर त्या एजन्सीला लेटर पण मी दिलं की तुम्ही कंझ्युमरला त्यांचं फायनल रेटिंगचं जर त्या कंझ्युमरला फोटो काढायचा असेल तर फोटो पण काढू द्या, नंतर ग्राहकाला ती गोष्ट कळू। तसं या समस्या सांगितल्या, तर ह्याचा निवारण साधारणतः किती दिवसात होईल? आता जे शिष्टमंडळ आणलंय त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत, तर माझ्या परीनं त्यांच्या सर्व समस्या समजावून घेतलेल्या आहेत आणि मी ह्या 8 दिवसात इथल्या समस्या सगळ्यात कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ग्राहकांना जेवढी चांगली सेवा देता येईल ते देणार आहे। साहेब, स्मार्ट मीटर बसवणं सक्तीचं आहे का? स्मार्ट मीटर दादा, आज तुम्ही MSCBच्या ऑफिसला येऊन भेट दिलीत शिवसेनेच्या माध्यमातून, जे लोकांचे प्रश्न होते ते तुम्ही साहेबांच्या बरोबर मांडलेत, विचार केले, त्यांना जे सांगितलं, साहेबांनी तुम्हाला नेमकं काय उत्तरं दिली? वीज वितरण महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे। सर्वसामान्य नागरिकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, व्यावसायिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामध्ये सततच्या वीज जाण्यामुळे प्रचंड नाराजी आहे, त्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो आणि हीच भावना घेऊन आज आम्ही अधीक्षक अभियंता यांना भेटायला आलो होतो
विशेषतः कोकण विभागामध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारा यामुळे नेहमी वीज तारा तुटण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे अगदी 15-15, 20-20 दिवस विभागामध्ये लाईट नसते. ती देखील वस्तुस्थिती साहेबांसमोर मांडण्यात आली आणि जे सरकारचं धोरण आहे, जे शासनाचं धोरण आहे की त्या माध्यमातून भूमिगत वीज तारा टाकण्याचं आपत्ती नियोजनाअंतर्गत शासनाने जे धोरण आखलेलं आहे त्या संदर्भात प्रक्रिया अधिकाधिक जलद कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची विनंती देखील अधीक्षक अभियंत्यांना करण्यात आली आहे आणि त्यांनी देखील तसं आश्वासन दिलं आहे. कारण शेवटी लॉंग टर्म सोल्युशन या सगळ्यांवर जे काय आहे ते भूमिगत वीज तारा हेच आहे. शहरामध्ये देखील अगदी गेल्या 12-13 वर्षापासून भूमिगत वीज तारा टाकलेल्या आहेत, परंतु त्या आजही त्याचं कोणतेही अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. त्याचं तारा ज्या काही आहेत त्या पूर्ण चालू असलेल्या आपल्याला दिसत नाही आहेत. तर तो देखील मुद्दा आम्ही अधीक्षक अभियंत्यांच्या निदर्शनात आणलेला आहे आणि विशेषतः या वीज महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या मीटरचे जे अनेक प्रश्न आहेत, स्मार्ट मीटरची जी सक्ती केली जाते त्याविषयी देखील जाब विचारण्यात आला आणि त्या संदर्भात देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना, ठेकेदारांना त्याच्या सूचना व तशा इशारा देण्याचं काम देखील करावं अशा देखील सूचना अधीक्षक अभियंत्यांना करण्यात आल्या. विशेषतः कर्मचाऱ्यांकडून जी सर्वसामान्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जातात किंवा जेव्हा वीज खंडित होते त्यावेळी जेव्हा सर्वसामान्य नागरिकात त्रस्त असतो तेव्हा जेव्हा अशा माहिती घेण्याकरिता फोन केले जातात तेव्हा कार्यालयामध्ये ते फोन अटेंड करण्याकरिता किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याकरिता देखील कोणती यंत्रणा इथे उपलब्ध नसते. तर तशी यंत्रणा पुढील 10 दिवसामध्ये ती सुरळीत झालेली दिसेल असं आश्वासन आम्हाला अधीक्षक अभियंत्यांनी दिलेलं आहे आणि यापुढे कोणताही कर्मचारी सर्वसामान्यांशी उद्धटपणे वागणार नाही अशी देखील ग्वाही आम्हाला अधीक्षक अभियंत्यांना दिलेली आहे आणि यासोबतच जे भूमिगत वीज तारा टाकण्याचं काम आहे ते अगदी जलद गतीने शासनाकडून प्रस्ताव मंजूर करून आणून काम चालू केलं जाईल असं देखील आश्वासन आम्हाला अधीक्षक अभियंत्यांनी दिलेले आहे. दादा, जर हे सगळं जे तुम्हाला सांगितलेलं जर हे पूर्तता जर झाली नाही तर आपण शिवसेनेच्या माध्यमातून पुढं काय करणार आहात? आम्ही आमच्या जे काही निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये देखील आम्ही उल्लेख केलेलाच आहे आणि आज आमच्या मागण्या आम्ही मांडल्यानंतर देखील स्पष्टपणे अधीक्षक अभियंत्यांना सांगितलेलं की आमचा एक दिवसाचा इव्हेंट नाही आहे. शिवसेना ही तन्मयतेने लोकांचे प्रश्न मांडणारी संघटना आहे, प्रखरतेने लोकांचे प्रश्न सोडवणारी ही संघटना आहे. 80% समाजकारण व 20% राजकारण या बाळासाहेबांच्या तत्वावर चालणारी ही शिवसेना आहे आणि शिवसेनेचा काय खाका असतो हे कोणाला कुठल्याही अधिकाऱ्याला सांगण्याची गरज नाही. त्यांना जेव्हा शिवसैनिक कोणताही आंदोलन हातात घेतो किंवा कोणताही प्रश्न हातात घेतो तेव्हा त्याचं शेवट हा केवळ आणि केवळ त्या प्रश्नावरच्या उत्तराने आणि त्या प्रश्नावर त्या मार्गानेच निघतो याची खात्री सर्वच अधिकाऱ्यांना असल्यामुळे आम्ही त्या प्रकारची जाणीव इथल्या अधीक्षक अभियंत्यांना देखील दिलेली आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही जे प्रश्न मांडले त्याच्यावर आम्हाला उत्तर लागणार आहे, त्याच्यावर आम्हाला सोल्युशन्स पाहिजेत आणि जर ते सोल्युशन निघाले नाही तर पुढच्या 10 दिवसांनी आम्ही पुन्हा एकदा या कार्यालयावर धडकणार आहोत आणि त्याची स्पष्टपणे आपल्याला कल्पना असल्याची देखील अधीक्षक अभियंत्यांनी मान्य केलेले आहे. पुढच्या 10 दिवसानंतर पुन्हा एकदा आम्ही येऊन आम्ही जे प्रश्न मांडले त्याच्यावर कोणते उत्तर शोधण्यात आलेले आहेत याचा देखील मागोवा घेतला जाणार आहे. धन्यवाद.